परभणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुक्यातील माडसोन्ना येथे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव व त्यांची पत्नी ज्योती सचिन जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्याच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले। दरम्यान त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवरून शासकीय मदतीबाबत विचारणा केल्यानंतर लगेच यंत्रणा हलली आणि तासाभरात जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली। सततची नापिकी व थकलेल्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी देखील आत्महत्या केली। त्यावेळी त्या 7 महिन्याच्या गरोदर होत्या। याचा अर्थ व्यवस्थेने 2 नाही तर 3 जीवांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले। हे राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेले बळी आहेत असे यावेळी बच्चू कडू म्हणाले। एवढी मोठी घटना घडल्यानंतर गावामध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाही अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर श्री कडू यांनी तहसीलदार संदीप राजपुरे यांना फोन लावला। परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्याबाबत व शासकीय योजना मंजूर करून त्यांचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या। श्री कडू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाडे यांना केलेल्या कॉल नंतर एका तासातच तहसीलदार राजपुरे हे आर्थिक मदत घेऊन माडसोन्ना येथील जाधव कुटुंबियांच्या घरी पोहोचले। त्यांना आर्थिक मदत देऊन पुढील सर्व मदतीसाठीची कार्यवाही करण्याचे आश्वासन जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले। यावेळी कडू यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उद्धव गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माडसोन्ना गावातील नागरिक उपस्थित होते। दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी शेतकरी सचिन बालाजी जाधव या शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। त्याच्याच दुसऱ्या दिवशी दिनांक 14 एप्रिल रोजी त्यांची पत्नी ज्योती जाधव यांनी देखील आत्महत्या केली। खरं तर ही घटना खूप वाईट घडली, दुर्दैव आहे। एकाच घरातील 2 शेतकरी दाम्पत्यांना या ठिकाणी आत्महत्या करण्यात आली, अशी वेळ त्यांच्यावर आली। तर याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून त्याच वेळेस आपण त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवलेला आहे। या दोन्ही आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या गृहीत धरण्यात यावी अशा पद्धतीचा अहवाल आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे। तसेच प्रशासनाने मी स्वतः त्या ठिकाणी त्यांची भेट दिलेली आहे, त्यांचं सांत्वन केलं आहे, प्रशासनामार्फत त्यांना धीर देण्यात आलेला आहे। तसेच त्यासोबत आपण प्रशासनामार्फत तात्काळ 21,000ची मदत त्यांना प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे। तसेच त्यांच्या ज्या 2 मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बालसंगोपन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत आपण त्यांचा प्रस्ताव आपण तात्काळ घेतलेला आहे। याबाबत महसूल प्रशासनामार्फत रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्र हे आपण तात्काळ स्वरूपात दिलेले आहेत। तसेच आता जे कोणते कागदपत्र शिल्लक राहिले असतील याचे 2 दिवसात पूर्तता करून आपण तात्काळ लाभ देण्याची कारवाई संबंधितांना आपण करणार आहे। त्यासोबतच त्या ठिकाणी आपण शेतकरी आत्महत्या ह्या दोन्ही आत्महत्या या गृहीत धरून या ठिकाणी आपण लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठवलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी यांना आपण या परिस्थितीचं गांभीर्य सांगितलेलं आहे आणि यामध्ये ही शेतकरी आत्महत्या पात्र होईल व त्याप्रमाणे त्यांना तात्काळ लाभ देण्यात येईल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तसेच मयत व्यक्तीचे वडील सचिन जाधव यांचे वडील बालाजी जाधव यांना देखील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। प्रशासनामार्फत जेवढं शक्य मदत आम्हाला शक्य आहे तेवढी मदत आम्ही त्या ठिकाणी संबंधित पीडित कुटुंबियांना आपण करणार आहोत। तसेच या ठिकाणी माझी सर्व नागरिकांना विनंती राहील, सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की कृपया कोणत्याच परिस्थितीत आत्महत्यासारखे पर्यायाचा वापर करू नका। प्रशासन आपल्या सोबत आहे, जितकी शक्य तितकी प्रशासनामार्फत आपल्याकडे मदत केली जाणार आहे। त्यामुळे अशा कोणत्याही गैरमार्गाचा किंवा चुकीच्या मार्गाचा वापर आपण सर्वांनी करू नये, कारण या ठिकाणी जर आत्महत्या जर आपल्याकडून झाली तर उद्या भविष्यात आपल्या कुटुंबियांसाठी आपण खूप मोठा आधार असता। प्रशासनामार्फत मदत केली जाते, मात्र कुटुंबियांसाठी आपण स्वतः एक आधार असता, मानसिक आधार असता, नैतिक आधार असता। जर आपण जर त्या ठिकाणी नसताल तर त्या ठिकाणी जरी कुणी पैशात जरी मदत केली तरीसुद्धा कुटुंबीय हे आपले
आर्थिक परिस्थितीने जरी थोडे वर उभारलेले असतील तरीसुद्धा नैतिकतेने मात्र ते खचून जातात. कृपया कोणत्याच परिस्थितीत आत्महत्येसारखे विचार आपण आपल्या डोक्यात आणू नका. असं कृत्य कृपया करू नका. या ठिकाणी आपल्या सर्वांना माझं प्रशासनामार्फत आव्हान आहे. धन्यवाद.